बारामतीत बिनविरोध नगरसेवकाकडून विधवा महिलेचा छळ, विनयभंग आणि ब्लॅकमेलिंग। ज्या बारामतीच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीची संपूर्ण महाराष्ट्रात उदाहरणं दिली जातात, त्याच बारामतीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। जनतेचं रक्षण ज्यांच्या खांद्यावर असतं, त्याच लोकप्रतिनिधीनं सत्तेच्या नशेत एका असहाय्य विधवा महिलेच्या हतबलतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला। बारामतीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बिनविरोध निवडून आलेला नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ याच्या विरोधात एका महिलेचा विनयभंग करणं, घरात घुसून मारहाण करणं आणि ब्लॅकमेलिंग करणं या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे। नक्की कोण आहे किशोर मासाळ, काय आहे हे प्रकरण समजावून घेऊयात। किशोर आप्पासाहेब मासाळ राहणार सूर्यनगरी, जळोशी, बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थानिक बडा चेहरा। पक्षाचा सामान्य कार्यकर्ता ते थेट नगरसेवक पदापर्यंत त्यानं मजल मारली। जळोशी आणि सूर्यनगरी परिसरातील स्थानिक राजकारणात त्याचा मोठा दबदबा। नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणताही विरोधक न उभा राहिल्यानं तो बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आला। जनतेनं आणि पक्षानं त्याच्यावर दाखवलेला हा विश्वासच त्याच्या अहंकाराचं कारण ठरला। पीडित महिलेच्या पतीचं काही काळापूर्वी निधन झालं होतं। पतीच्या निधनानंतर ती महिला अत्यंत खचलेल्या अवस्थेत आपल्या घरात एकटीच राहत होती। नेमक्या याच एकाकीपणाचा गैरफायदा घेण्याचं किशोर मासाळनं ठरवलं। महिलेनं पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार 3.5 महिन्यांच्या कालावधीत मासाळनं त्या महिलेला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास दिला। तो रात्री अपरात्री जबरदस्तीनं महिलेच्या घरात घुसायचा आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करायचा। महिलेनं जेव्हा जेव्हा त्याच्या अश्लील वर्तनाला विरोध केला, तेव्हा त्यानं आपल्या सत्तेचा माज दाखवत तिला अमानुष मारहाण केली। एवढ्यावरच न थांबता या नगरसेवकाने घाणेरडा डाव टाकला। माझ्याकडे तुझे काही वैयक्तिक फोटो आहेत, जर तू माझं ऐकलं नाहीस तर ते फोटो मी सोशल मीडियावर व्हायरल करेन आणि तुला समाजात तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करू लागला। शेवटची इच्छा आहे, मला एकदा फोन करून बोल, मी तुझ्या आयुष्यातून जात आहे। मी खूप जीव लावलो तुला, मी तुला इथून पुढे कधीही दिसणार नाही। मी रेल्वेच्या लाईनवर आहे, 10 वाजता मी माझी मान काढून घेतो, मला एकदा शेवटचं बोल, मला तुझी माफी मागून मारायचं आहे। रोजचा हा नरकवास सहन करण्याऐवजी पीडित महिलेनं अत्यंत धैर्यानं थेट पोलिसांचं दार ठोठावलं आणि आपबीती सांगितली। घटनेचं गांभीर्य ओळखून बारामती तालुका पोलिसांनी तात्काळ नगरसेवक किशोर मासाळ याच्या विरोधात विनयभंग, घरात अनधिकृत प्रवेश करणं, मारहाण आणि ब्लॅकमेलिंगच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला। कालपर्यंत कॉलर टाईट करून फिरणारा हा लोकप्रतिनिधी आता पोलिसांच्या भीतीनं तोंड लपवून फिरतोय। या घटनेमुळे संपूर्ण बारामती शहर आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। केवळ निवडणूक बिनविरोध जिंकली म्हणजे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांना गुन्हे करण्याची सूट मिळते का, असा संतप्त सवाल आता जनता विचारते। सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असल्यानं पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव येऊ नये आणि पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी होती। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा चारित्रहीन नगरसेवकाला पक्षातून बडतर्फ करणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।